तसं कर्म नित्य नैमित्तिक जी आहेत ती कर्म अशी संपून जातात, प्रत्यवायाला ती उपयोगी जातात, आणि जे कामिक कर्म आहे त्याच्याने फळ मिळतं. मग कर्म शिल्लक कुठे आहे असं सांगितल्यानंतर माहिमभट्ट एकदम गप्प बसले. मग परत चर्चा झाली त्याच्यावर. असं होता होता मग स्वामींनी आमच्या पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलं, आणि त्या पूर्वी प्रकरणामध्ये आमच्या स्वामींनी त्यांना सांगितलं की कवणे करणे मुंची जेना एके परमेश्वरविना, हे वचन स्वामींनी सगळं सांगितलं. आणि शेवटी सांगितलं की ते दास्य मोचक. माहिमभटांनी प्रश्न केला, तुम्ही सांगितलं त्याच्याने मुंचन होतं आणि मी सांगितलं त्याच्याने मुंचन होत नाही, असं कसं? यावर परत चर्चा झाली. आणि मग असं परत होता होता माहिमभट्टांना आमच्या स्वामींनी काय सांगितलेलं आहे, उद्धरण या प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे. म्हणजे सुरुवात आता कुठेतरी पूर्वी प्रकरणाच्या माध्यमातून देवानी केली, अस्थिचा दृष्टांत पुढे स्वामींनी सांगितलेला आहे. आता पूर्वी प्रकरणाचं अजून विश्लेषण जे आहे आमचे स्वामी उद्धरण या प्रकरणाच्या माध्यमातून देतात. एकूण 12 वचनं आमच्या माहिमभट्टांना स्वामींनी निरूपण केलेली आहेत. पहिलं वचन येतं, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरेती. सृष्टीमध्ये म्हणजे काय? जगामध्ये. एकदम पाठ करून टाकायचं. सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये. परमेश्वर अवतरती म्हणजे परमेश्वर अवतार घेतात. तुम्हाला वचन पण माहिती पडलं आणि वचनाचं अर्थ पण माहिती पडला की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरेती म्हणजे सृष्टीमध्ये म्हणजे जगामध्ये परमेश्वर अवतार घेतात. अवतार घेतात तर कसा घेतात? न मनुष्य वेशधारी होती. मनुष्य वेश म्हणजे मनुष्याचा जो वेश आहे त्याचं परमेश्वर धारण करत असतात. अर्थातच अजूनही परमेश्वर कच्छ होती, मच्छ होती. पशूंमध्ये परमेश्वर अवतार घेतात, पक्ष्यांमध्ये घेतात, जलचरांमध्ये घेतात, उभयचरांमध्ये परमेश्वर अवतार घेतात. पण तो अवतार कशासाठी असतो? त्या त्या जीवाच्या त्या त्या कर्मफळातनं त्याला फक्त मुक्त करण्याच्या दृष्टीने तो मोक्ष आहे. तो आत्यंतिक मोक्ष नाहीये, तो अपेक्षित मोक्ष आहे. फक्त तेवढ्या दुःखापासून सोडवणं. आपण पण देवाकडे तेच असतं ना की मला हे आजारापासून मुक्त करा. म्हणजे ते काय आहे? अपेक्षित मोक्ष आहे, आत्यंतिक मोक्ष नाहीये. आपल्याला आता अपेक्षित मोक्ष नको पाहिजे. आपल्याला कसा पाहिजे? आत्यंतिक मोक्ष. अपेक्षित मोक्ष आणि आत्यंतिक मोक्षामध्ये फरक काय आहे की आपण रोज जर एखाद्याकडे मला 100 रुपये द्या ना, आज ह्याच्याकडे उद्या त्याच्याकडे, हे काय आहे? अपेक्षित मोक्ष आहे. ते रोजचे 100 रुपये जरी तुम्हाला कोणी दिले, तुमचं जे काही संकट दुःख आहे ते कायमस्वरूपी जाणार आहे का? नाही. पण एखाद्याने तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरीच दिली तर ते काय आहे? ते आत्यंतिक मोक्षामध्ये पडेल. म्हणजे तुमचा कायमस्वरूपीचा प्रश्नच मिटला त्याच्यातनं. तसं देवा हे दुःख दूर कर, ते दुःख दूर कर, हे काय आहे? अपेक्षित मोक्ष आहे, आत्यंतिक मोक्ष नाही. आपल्याला आपण कुठले प्रवासी आहोत? आपण आत्यंतिक संस्कृती छेद झाला पाहिजे, दुःखमुक्त आपण कायमस्वरूपी झालो पाहिजे, अशा प्रकारच्या मोक्षाचे आपण प्रवासी आहोत. म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे की परमेश्वराचा तो आत्यंतिक संस्कृती छेद होणारा असा कुठला जो मोक्ष आहे त्या मोक्षाचा जो काही प्राप्तता आहे त्या मोक्षाची प्राप्तता आपल्याला झाली पाहिजे. यासाठी सांगितलेलं आहे की मनुष्य वेशधारी होती म्हणजे परमेश्वर त्या त्या जीवांना, कच्छ होती, मच्छ होती, याच्यामध्ये त्या त्या जीवांसाठी परमेश्वर अवतार घेतात, त्यांना त्या कर्मफळातनं दुःखातनं मुक्त करतात. जसं कृमी ते स्वामींनी मुक्त केलं, हे मनुष्य देहात असताना केलेलं आहे, म्हणजे मनुष्य मूर्ती आहे. परंतु हीच गोष्ट ते पशुदेहामध्ये पण करू शकतात, व्याघ्रवेशामध्ये, कुठले अजून पशुदेहामध्ये, पक्षी देहामध्ये, झाडामध्ये परमेश्वर होत नाही. किंवा पशूंमध्ये पण जे नीच कर्मफळ आहेत व्याघ्रामध्ये होतील, सिंहामध्ये होतील वगैरे, पण त्याच्यापेक्षा जे हीन आहेत त्याच्यामध्ये होणार नाहीत. त्यानंतर पक्ष्यांमध्ये पण जे कावळा वगैरे त्याच्यामध्ये परमेश्वर नाही येणार. त्याच्यामध्ये पण जे काही महत्त्वाचे पक्षी आहेत, मोर असेल वगैरे, त्याच्यामध्ये परमेश्वर अवतार होतात. अशा प्रकारे ते त्रियंच्या अवतारामध्ये पण परमेश्वर अवतार आहेतच. परंतु इथे कोण आहेत? मनुष्य वेशधारी होती म्हणजे जेव्हा
जीवाचा उद्धार करायचा आहे तर कुठल्याही जीवाचा उद्धार होत नसतो. कुठल्या जीवाचा उद्धार होईल? म्हणजे जीवच कुठे कुठे आहेत? झाडांमध्ये जीव आहेत, पशुपक्ष्यांमध्ये जीव आहेत आणि मनुष्यामध्ये जीव आहेत. झाडांमधले जे जीव आहेत ते पण आयुक्त आहेत, पशुपक्ष्यांमधले जीव आयुक्त आहेत, मनुष्य देहातले जे जीव आहेत ते युक्त आहेत. जेव्हा उद्धार होणार आहे तेव्हा कोणाचा होणार? युक्त मनुष्याचा. एखाद्याला नोकरीला ठेवायचं असेल, किती हुशार जर का मांजर आहे तिला ठेवता येतं का? मनुष्यालाच ठेवावं लागतं नोकरीवर. शाळेमध्ये ऍडमिशन तुम्ही म्हणाले की आमची मांजर खूप हुशार आहे तर तिला शाळेत टाकता येतं का? कोणाला टाकावं लागेल? मनुष्य देहामध्ये जो आहे त्याला शाळेत टाकता येतं. म्हणजे असे काही गणित ठरलेले आहेत. जे काही लोक म्हणतात ना, जे आपण समजा शाकाहारी आहोत आणि काही मांसाहारी आहेत, ते म्हणतात तुम्ही सुद्धा ते झाड वगैरे तोडतात, तुम्ही पण ते हिंसा करतात. पण हिंसेमध्ये फरक आहे. तुम्ही एखाद्या कुत्र्याला मारलं मग फाशीची शिक्षा होईल का? नाही होणार. फरक आहे त्यातला. पण कुत्र्याला मारल्याने तुमच्यावर कुठलाही कोर्ट कचेरी सुद्धा होणार नाही. पण तुम्ही जर का वाघाला मारलं तर, ते काळवीट वगैरे हरिण वगैरे ह्यांना मारलं तर मग त्याच्यावर तुमच्यावर केस चालू शकते. म्हणजे फरक आहे की नाही त्या प्राण्यांमध्येच. आता कितीतरी मुंग्या मारल्या त्याची दखल सुद्धा कोणी घेणार नाही. कुत्र्याची तरी दखल घेतील प्राणीप्रेमी, परंतु मुंग्या मारल्याचं कोणी दखल घेईल का? नाही घेणार. त्यातल्या त्यात तो फरक आहे. ते जे लोक असं सांगतात आपल्याला तुम्ही पण तर पाला पाणी खाता मग ते तोडता, पण त्यांना हे नसतं माहिती की पंचज्ञान इंद्रिय झाडांमध्ये वगैरे गवतामध्ये पंचज्ञान इंद्रिय नसतं, मुंगीमध्ये पंचज्ञान इंद्रिय नसतं. बेडकापासनं ते चालू होतं पंचज्ञान इंद्रिय. त्यांची हिंसा केली तर ती हिंसेमध्ये गणल्या जातं. म्हणजे ती त्याच्याने दोष लागेल, प्रमाद घडेल अशा हिंसेमध्ये ते मोडल्या जातं. आणि त्याच्या खालोखाल पंचज्ञानेंद्रिय ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांची हिंसा केली तर ते फक्त हिंसेमध्ये गणल्या जातं, ते प्रमादामध्ये येणार नाही. क्रियावधीचा प्रमाद वगैरे त्याच्याने होणार नाही, परंतु दोष मात्र लागणार. म्हणून या ठिकाणी मनुष्य देहामध्ये परमेश्वर अवतार घेतात हा विषय आपला चालू आहे. मनुष्य देहामध्ये का घेतात अवतार? कारण की उद्धार सुद्धा मनुष्य देहातल्या जीवांचा करायचा आहे. कारण की मनुष्य देहातला जीव हा परिपूर्ण असा जीव आहे, ज्याला बोलता येतं, सांगता येतं, काहीतरी कर्तृत्व करून दाखवता येतं. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये सर्वाधिकारी असलेला मनुष्य देहातला जीव आहे. आणि त्याच्यामुळे त्या मनुष्य देह हा तयार केलेला आहे अशा प्रकारचा की त्याला ज्ञान दिलं जाईल, त्याच्याकडनं ते आचरण होईल आणि त्यानंतर तो योग्य होत जाईल. म्हणून या ठिकाणी जीवाची निवड केलेली आहे मनुष्य देहातल्या. आता मनुष्य देहातल्या जीवाचा उद्धार करायचा असेल तर परमेश्वराला कुठल्या वेशामध्ये यावं लागेल? मनुष्य वेशातच यावं लागेल. आता इथे जर का व्याघ्र वेशात परमेश्वर आले तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे माहूरला काय झालं? दत्तात्रय प्रभू आले व्याघ्र वेशात तर काय झालं? सगळे पळून गेले. म्हणजे तिथे कोणी थांबलं नाही. आता त्याच्यामध्ये पण मनुष्य वेश म्हणजे आता आपण आहोत तसेच, 2 हात 2 पाय, डोकं, डोळे, कान, नाक वगैरे असं. आता अशाच वेशामध्ये परमेश्वर अवतार घेतात. आता जर का परमेश्वर त्रिमुखी असतील किंवा 2 मुखी असतील आणि आता परमेश्वर आपल्याला भेटले तर आपल्याला काय होईल? भीती वाटेल. सकाळी जर का स्वामी आलेच आपल्याकडे असं 2-4 मुखाचे तर काय होईल? तुम्हाला भक्ती उत्पन्न नाही होणार, भीती उत्पन्न होईल. म्हणजे परमेश्वराला जेव्हा जीवाच्या समोर यायचं आहे तेव्हा ते जीवासारखंच होऊन यावं लागतं. असं लहान मुलांशी बोलायचं असेल तर त्यांच्या उंचीचं व्हावं लागतं. तुम्हाला असं गुडघ्यावर बसावं लागतं आणि त्यांच्या शब्दात बोलावं लागतं. त्यांना असं वॉटर पाहिजे का तर नाहीच, मम्मम पाहिजे म्हटलं तर त्याला कळतं. त्याचीच भाषा तुम्हाला बोलावी लागते, त्याच्या समान व्हावं लागतं, सादृश्य व्हावं लागतं, मग त्याला तुमची भाषा कळते. पेक्षा त्याला तुम्ही जवळचे वाटता. आणि जर का तुम्ही अकराळ विकराळ रूप जर का केलं, डोळे मोठे वगैरे, तर तो तुमच्यापासून लांब जाईल. तसं परमेश्वराला जीवाचा उद्धार करायचा आहे, मनुष्य देहातल्या जीवाचा उद्धार करायचा आहे तर मनुष्य वेशामध्येच यावं लागतं. आणि मनुष्य वेशामध्ये येऊन परमेश्वराची जी परावाचा आहे ती इथे नाही चालत.
इथे जीवाची जी वैखरी वाचा आहे त्याच वाचेमध्ये जीवाशी बोलावं लागतं. एरवी परमेश्वर असं बोलत नाहीत, परंतु जीवासमोर आल्यानंतर जीवाच्याच भाषेमध्ये देवाला बोलावं लागतं. त्याला समजेल अशा शब्दांचं ज्ञान करवून त्या शब्दांमध्ये त्याला ज्ञान द्यावं लागतं. आता परमेश्वर जर का इथे महाराष्ट्रात आहे तर कुठली भाषा बोलतील? मराठी. गुजरातमध्ये होते तेव्हा का मराठी? आमचे लोक म्हणतात की नाही नाही मराठी म्हणजे मराठीच देवानी ठीक आहे, सगळी गोष्ट ठीक आहे, पण जेव्हा स्वामी गुजरातमध्ये असतात तेव्हा स्वामी गुजरातीच बोलणार आणि गुजराती लोकांना गुजरातीमध्येच ज्ञान देणार आणि गुजराती लोकांना गुजरातीच भाषेमधनं आचरण होणार आहे. गुजरातीच भाषेमध्ये त्यांना सगळं समजणार आहे, त्यांना ती भाषा जवळची वाटेल. आता जर का स्वामी आता कुठे आहेत? त्या विभागात आहेत. आता तिकडे कुठली भाषा आहे? उर्दू भाषा असेल. आता तिथे भाषा स्वामी मराठी बोलतील का? नाही, तिथे उर्दूच भाषा बोलतील. आता आमचे स्वामी कुठे होते मधल्या काळामध्ये? झाडीकोंडवाडा प्रदेश, तो आदिवासी पूर्ण पट्टा, त्या विभागामध्ये जेव्हा लोक होते, त्या विभागात आमचे स्वामी होते, तेव्हा कुठली भाषा बोलतात? ते म्हणतात किलू किलू. ते लोक स्वामींना म्हणजे बोलवतात वगैरे, ते कुठल्या भाषेमध्ये बोलतात? देवन्य देवन्य, किलू किलू, कुठे आहात कुठे आहात. तर स्वामी त्यांच्याशी मराठीमध्ये बोलतील का शुद्ध? त्यांना कळणारच नाही. स्वामी त्यांच्या सोबत त्यांच्याच भाषेमध्ये बोलणार. म्हणजे परमेश्वराला भाषेचं बंधन नाहीये आणि ब्रह्मविद्येला भाषेचं बंधन नाहीये. हे लक्षात घ्या की मराठीमध्येच ब्रह्मविद्या सांगितली की जीवाचा उद्धार होतो, हे डोक्यातनं काढून टाका. कुठल्याही भाषेमध्ये हेच जर का सांगितलं, खोटं बोलू नका, हे कुठल्याही भाषेत सांगा, इंग्लिशमध्ये सांगा, उर्दूमध्ये सांगा, हिंदीत सांगा किंवा मराठीत सांगा, त्या चारही भाषेमध्ये सांगा, त्याचं आचरण मात्र काय आहे? एकच आहे. पाणी घ्या, हे हिंदीत बोला, मराठीत बोला, कशात कुठल्याही भाषेत बोला, प्रक्रिया एकच आहे की नाही? म्हणजे पाणी पिण्याचीच प्रक्रिया आहे, फक्त भाषेचा बदल आहे. परंतु स्वामींनी महाराष्ट्रामध्ये स्वामी आले, अवतार कार्य महाराष्ट्रात स्वामींनी केलं, मराठीमध्येच ज्ञान केलं आणि महाराष्ट्री स्वामींनी असायला सांगितलं. आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाचं प्राधान्य असल्यामुळे इथे सर्व ठिकाणी मराठीच भाषा बोलल्या जाते. तुम्ही हिंदी भाषिकांशी जेव्हा हे कराल तेव्हा मराठी भाषा त्यांना कठीण जाते. त्यांना हिंदीत जेव्हा प्रवचन केलं की त्यांना एकदम बरं वाटतं. त्यांना आपल्याला मराठीत ऐकलं की आपल्याला बरं वाटतं. अर्थातच होता होय, मराठी शिकूनच आपण मराठीमध्येच अध्ययन केलं तर शब्द जसेच्या तसे, कारण की मूळ निरूपण मराठीमध्ये असल्यामुळे जर का हिंदीमध्ये त्याचं विश्लेषण करायला गेलं तर थोडासा अर्थांमध्ये शब्दांमध्ये असा थोडा थोडा बदल होतो, काहीतरी हे होतं. म्हणून ज्या भाषेमध्ये निरूपण झालेलं आहे तीच भाषा जर का आपल्याला कळत असेल तर पूर्णपणे देवाला काय सांगायचं हे स्पष्ट तंतोतंत कळतं. म्हणून शक्यतो मराठी भाषेमध्ये का अध्ययन करावं? त्याच्यासाठी. वाचून कुठल्याही भाषेत तुम्ही अध्ययन केले तरी चालणार आहे. आता या ठिकाणी आपला विषय चालू आहे की ज्या भाषेमध्ये जीव मनुष्य देहला जो जीव आहे बोलतो त्याच भाषेत आमचे स्वामी बोलले आणि त्या जीवाला ज्ञान दिलं त्याच्याच भाषेमध्ये. हे सर्व करायचं असल्यामुळे आणि जीवाला स्वतःकडे आकर्षित करायचं आहे म्हणून परमेश्वर सुद्धा कसे झाले? मनुष्य वेशधारिये होती. मूळ सृष्टीला जीव आले आणि जीवा प्रत्येक एका विशिष्ट जीवांसाठी एक अवतार, असे अनंत अवतार मूळ सृष्टीला झाले. आता सगळे 32 लक्षणी आणि परमेश्वर अवतार सुद्धा 32 लक्षणीच देह, परंतु तरी सुद्धा आमच्या स्वामींकडे किंवा परमेश्वर अवताराकडे जीव आकर्षित का झाले? कारण की येथीची दैवी ते क्वापी नाही. आपलं तेज आणि परमेश्वराचं तेज याच्यामध्ये फरकच फरक आहे. म्हणजे त्या फरकाचं कुठे तुम्ही जुळवणा करू शकत नाही, शून्यता करू शकत नाही. तो फरक कायमस्वरूपी राहणार. त्यांच्याकडे जी दिव्यता आहे ती कोणाकडे नाही. म्हणून त्यांच्याकडे बघितलं की आपोआपच लक्षात येतं की हे कोणतरी वेगळे दिसतात, चेहऱ्यावर एक वेगळं तेज आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये परमेश्वराने अवतार घेतलेला आहे. माया वेशधारी होती, तर मनुष्य वेशाचाच परमेश्वर स्वीकार करतात का?
ना माया वेशाचा सुद्धा परमेश्वराने स्वीकार केलेला आहे. म्हणजे परमेश्वराला जेव्हा या सृष्टीमध्ये अवतार घ्यायचा आहे तेव्हा त्यांना कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या जीवासारखं व्हावं किंवा जीवाला आकर्षित करता यावं. आणि आमच्यासाठी म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की परमेश्वर आमच्यासाठी किती किती काय काय गोष्टी करतात. म्हणजे मनुष्य वेशधारी होती म्हणजे नेमकं काय काय होतं की मनुष्याचं जे काही गुणधर्म वगैरे काय असतील त्या सर्वाचा परमेश्वराला स्वीकार करावा लागतो. त्यानंतर मायावेश होतात म्हणजे मायेचे जे काही पंचप्रकार वगैरे असतील, मायेचे इतर जे काही गोष्टी असतील त्या गोष्टींचा सुद्धा परमेश्वराला काय करावा लागतो, स्वीकार करावा लागतो. मायावेशधारी होती. त्यानंतर मायापूरधारी होती. मायापूरधारी होती म्हणजे मायापूर असं मायेच्या देहाला म्हणतात. माया म्हणजे माया आणि पूर म्हणजे देह. तर जे देह आहे त्याला पूर असं म्हणतात. आता जी काही श्रीमूर्ती, आता जे मगाशी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की श्रीमूर्ती म्हणजे परमेश्वर नाही, त्याचं उत्तर आपल्याला या वचनामध्ये कळतं. हे वचन जर का तुम्ही वाचलं नाही तर मी सांगितलेला तो मुद्दा तुम्हाला कधीच कळणार नाही. म्हणून हे वचन त्याला प्रमाण येतं की मायापूरधारी होती. म्हणजे मायापूर म्हणजे मायेचे पूर्णत्व. मायेचे पूर्णत्व म्हणजे 36 विभाग एकूण मायेचे येतात. माया दश इंद्रिय होते, दश वायू होते, सप्त धातू होते, 4 चातुष्ट होते. किती झाले? दश इंद्रिय, दश वायू, सप्त धातू 27, 4 चातुष्ट, 4 पाकुळका 27 आणि 4 31 ने 4 35 आणि अजून काय, अजून एक बाकी आहे, अजून आहे ओळखणी. परमेश्वराच्या ठिकाणी ओळखणी असते ती सुद्धा मायेचाच अंश. दश इंद्रिय, दश वायू मायाच आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा दश इंद्रिय आहेत, आपले पंच ज्ञान इंद्रिय आणि पंचकर्म इंद्रिय परमेश्वराच्या ठिकाणी सुद्धा आहेत. ते कोण आहे? मायाच नटलेली आहे ती. त्यानंतर दश वायू आहेत आपल्या देहामध्ये. आपल्याला ढेकर येतो, जांभई येते, उचकी लागते, आपलं रक्त जे आहे ते इकडून तिकडे जातं मेंदूकडे. कुठली मोटर लावलेली आहे का त्याला? नाही. आपल्या इथे बिल्डिंगचं खालच्या टाकीतलं पाणी वरच्या टाकीत न्यायला मोटर आहे. आपल्या शरीरात कुठली मोटर आहे? ते वायूचं कार्य. दश वायू जे आहेत ते वायू हे कार्य करत असतात. पचन वगैरे जे काय होतं आपल्या शरीरामध्ये सगळं वायू ते कार्य करतात. दश वायू आपल्या देहात पण आहेत, परमेश्वराच्या श्रीमूर्तीमध्ये पण आहेत. ती माया नटलेली आहे. सप्त धातू आहेत, मज्जा, मेद, मांस, स्नायू, अस्थि, रुधिर आणि चर्म. हे आपल्या शरीरामध्ये आहे ना. चर्म आहे, रक्त आहे, जे काही नाड्या आहेत, पूर्ण मज्जा संस्था वगैरे जे काय बोलतात, हे सगळं आपल्या शरीरामध्ये आहे. ते परमेश्वराच्या श्रीमूर्तीमध्ये सुद्धा आहे. ते कोणी आहे? सगळं मायाच नटलेली आहे. 4 चातुष्ट मन, बुद्धी, चित्त, अहंकार त्या पाकुळका येतात. 4 पाकुळका आहेत ते आहेत. त्याच्यानंतर हे झाले 35 आणि शेवटचं ओळखणी माया. आपल्याकडे काय आहे मायेचं? संलग्न. मायेचा अंश परमेश्वराकडे कुठला आहे? ओळखणी. आणि आपल्याकडे कुठला आहे? संलग्न आहे. अशा प्रकारे माया जी आहे ही 36 प्रकार जे मायेचे आहेत ते पूर्णपणे परमेश्वर स्वीकारतात. मायापूरधारी होती. माये म्हणजे मायेच्या पूर्णत्वाचा स्वीकार परमेश्वर करत असतात. आता आपल्याला प्रश्न पडला की मायापूर म्हणजे नेमकं काय, त्याला मायापूर का म्हटलं त्या देहाला? तर त्याचं उत्तर देतात, माया निर्मितम पुरम मायापुरम. म्हणजे माया निर्मितम पुरम म्हणजे मायेने त्या पुराची म्हणजे देहाची निर्मिती केली म्हणून त्याला मायापूर असं म्हटलेलं आहे. कशाला? परमेश्वराचं जे श्रीमूर्ती आहे. आता श्रीमूर्ती हे परमेश्वर नाही हे आपल्याला अजून कुठल्या लीळेच्या माध्यमातून पटल्या जाईल. एक तर स्वामींनी सांगितलं हे बर्वे नव्हे भीतरी असे ते बर्वे. आता त्या वाक्यातनं आम्हाला हे कळालं की बर्व जे बाहेरील जे आहे ते वेगळं आहे आणि भीतरील ते वेगळं आहे. हे कधी कळतं?
जेव्हा कामाख्या निमित्ताने पुरत्याग केला, आपण काय म्हणतो पुरत्याग म्हणजे देहत्याग केला, तेव्हा काय झालं, त्याच्यातनं काय गेलं आणि काय राहिलं, स्वरूप परमेश्वराचं निघून गेलं. आणि ते जी मूर्ती आहे आता ते काय झालं, देह ते तिथेच तसंच पडून राहिलं. आता त्याच्यामध्ये परमेश्वराचं स्वरूप नाही. आत्ता आपल्याला लक्षात येईल की स्वरूप वेगळं आणि पूर वेगळं. आपण काय करतो, सगळं एकत्र करत आहोत आपण. तर तसं करायचं नाही. तुम्ही जसं जसं एक एक वचन अर्थ घ्याल तसं तसं एक एक उलगडा त्याच्यातनं होत जाईल. जोपर्यंत स्वरूप आहे त्या मूर्तीमध्ये तोपर्यंत काय आहे, ते परमेश्वर अवतार आहेत. एकदा स्वरूप निघून गेलं की काय होईल, ते केवळ देह मायापूर म्हणजे पुराचा त्याग केला, देहाचा त्याग केला आणि स्वरूप निघून गेलं त्याच्यातनं. आपल्या बाबतीत पण तेच होणार. आपलं स्वरूप निघून जाणार आणि देह आपलं इथेच राहणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वरूप आहे तेव्हा ते जिवंत आहे. एखादं झाड आहे त्याच्यामध्ये सुद्धा जीवाचं स्वरूप आहे. ते स्वरूप त्याच्यात निघून जातं, आपण म्हणतो झाड मेलं. पण ते झाडाचं जे काही बाह्य आकृती आहे ती सगळी जिथल्या तिथेच आहेत, कारण ती काय आहे, प्रपंच आहे. म्हणून या माध्यमातून आपल्याला कळतं की मायेने याची निर्मिती केली म्हणून याला मायापूर म्हटलं. यक्षिणीने निर्मिती केली असती तर काय म्हटलं असतं, यक्षिणीपूर असं म्हटलं असतं. परंतु मायेने निर्माण केलं म्हणून त्याला मायापूर असं म्हटलेलं आहे. आता हे पूर मायेने कसं निर्माण केलेलं आहे, काय निर्माण केलेलं आहे ना, माया घटाकारे आकारे होते. म्हणजे माया जी आहे म्हणजे जड माया ही घटाकारे म्हणजे देह तद आकारे आकारते. म्हणजे जसं तो कुंभार असतो तो काय करतो, घट, माया घटाकारे, घट म्हणजे मडकं, हां त्या मडक्याचा घडवतो तो कुंभार त्या मडक्याला. माया घटाकारे आकारे. आता ते मडकं कसं असतं, भरलेलं की रिकामं, ते जेव्हा बनवलं जातं तेव्हा ते कसं असतं, रिकामं असतं. मग ते भरतं कधी, तुम्ही त्याला घरी घेऊन येता आणि मग ते पाण्याने भरता आणि मग ते भरलं जातं. तोपर्यंत मडकं कसं आहे, रिकामं आहे. तसं माया घटाकारे आकारे आणि मग ओते म्हणजे अजड माया जी आहे ती दश इंद्रिय दश वायुरूप त्याच्यामध्ये ओते. म्हणजे बाकीचं जे आहे म्हणजे एकंदरीत जड माया अजड माया वगैरे असं तुम्ही जर का वेगवेगळं नाही केलं, नुसतं मायाच धरलं तर मायेने ते देह निर्माण केलं आणि मायेच त्याच्यामधलं जे काय अवयव वगैरे जे काय आहे सगळं ती मायाच झालेली आहे. एक ओते म्हणजे अजड माया आपलं जे काही दशेंद्र दशरूप त्याच्यात ओतते असंही म्हणा, किंवा परमेश्वर काय करतात, आपलं स्वरूप त्याच्यामध्ये ओततात. आता ते जसं मडकं कार्यरूप होतं जेव्हा पाणी टाकल्याशिवाय ते कार्यरूप होत नाही, बरोबर. मडक्यात जेव्हा तुम्ही पाणी टाकता तेव्हाच ते मडकं कार्यरूप होतं. तसं ते मायापूर जरी आहे त्याच्यात जोपर्यंत परमेश्वराचं स्वरूप येत नाही तोपर्यंत ते त्याला परमेश्वर म्हणू नये आणि ते कार्यरूप सुद्धा नाही आहे. परमेश्वर काय करतात, त्याच्यामध्ये आपलं स्वरूप आणतात. परमेश्वराचं स्वरूप नंतर येतं आणि मग ते जे अवतार कार्य जे आहे ते अवतार कार्याचा आरंभ त्या ठिकाणी होत असतो. तर याच्यामध्ये माया फक्त परमेश्वराचं देहच होते काय, म्हणजे जे जिवंत आपल्या शरीरावर भाग आहेत जिवंत सगळे, पण त्याच्यामध्ये नख जिवंत आहे का, केस दात हे जिवंत आहेत का, नाही. मग त्या ठिकाणी माया नटत नसेल. इथे सांगितलं नख चर्म रोम आदी करून, म्हणजे आदी या पदामध्ये दात सुद्धा येतात. दातामध्ये सुद्धा आपला जीव नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये जीव आपला भरपूर आहे. नखांमध्ये जीव आहे, नखाला पण सजवलं जातं की नाही. केसांमध्ये जीव आहे, दातामध्ये पण जीव आहे. दात पडला की आपल्याला असं म्हातारं झाल्यासारखं वाटतं. नख चर्म रोम आणि आदी करून म्हणजे दातही आदी करून, नख चर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते हे सुद्धा मायाच नटलेली आहे. आपल्याकडे प्रपंच आहे आणि तिथे माया स्वतः ते नटलेली आहे, माया ते झालेली आहे. मग असं जे देह आहे
त्या देहाचा परमेश्वराला खूप अभिमान असेल, जसं आपल्याला आपल्या देहाचा खूप अभिमान असतो की नाही. आपण कसेही जरी दिसायला असलो, पण कोणी जर का आपल्याला धक्का दिला तर आपण किती भांडणं होतात गाडीमध्ये, प्रवासामध्ये, बापरे. किंवा आपल्याला असं कोणी काही त्रास दिला तर आपल्याला आपल्या देहाचा किती अभिमान आहे की माझ्या अंगावर भाजी उडली वगैरे असं तसं, म्हणजे इतका आपल्याला राग येतो. वास्तविक पाहता आपला देह तेवढा काही सुंदर नाही आहे की धानाईसाने आपल्या वर्णाकडे बघून हट्ट धरावा, असा काही वर्ण आपला आहे का? नाही आहे. किंवा आमच्या स्वामींकडे पशु पक्षी सुद्धा आकर्षित होत होते आमच्या स्वामींना बघून, तसं आहे का आपलं? आपल्याकडे बघून तर ते आपल्याला पळवतील, ते भुकतील आपल्यावर वगैरे वगैरे, असं आपलं पूर्ण आपला अवतार आहे असा. तर एकंदरीत आपल्याला आपल्या देहाच्या संदर्भामध्ये काही नसताना इतका अभिमान आहे आपल्याला, आणि त्या अभिमानास्तव आपण इतके काही दोष कार्य आपण करत राहतो. तर परमेश्वराचा देह कोण झालेली? माया झालेली आहे. शुद्ध चैतन्य एकदम, दोष त्याच्यामध्ये काहीच नाही, निर्दोष एकदम देह आहे, सुंदर आहे, 32 लक्षणी आहे. मग अशा देहाचा परमेश्वराला खूपच अभिमान असेल. परंतु इथे सांगितलं नाही, मायापुरी मायेसी अभिमान. त्या मायापुराचा अभिमान कोणाला आहे? मायेलाच आहे, परमेश्वराला नाही. परमेश्वर आपलं कार्य करण्यासाठी त्या देहामध्ये येतात, आपलं कार्य करतात आणि निघून जातात. परमेश्वराला त्या देहाशी काही संबंध नाही. आपल्याला याच्यातनं हे घेता आलं पाहिजे की मायापुरी जसं मायेसला अभिमान, तर हे काय आहे? प्रपंचपूर आहे, प्रपंच देह आहे. त्या प्रपंच देहाचा प्रपंचालाच अभिमान पाहिजे, आपल्याला त्याचा अभिमान नसला पाहिजे. आपण या देहात कशासाठी आलोय हे पहिले आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ते आपण आपलं कार्य करायचं आणि इथून जेव्हा बोलवणं येईल तेव्हा निघून जायचं. या देहामध्ये आसक्ती ठेवली आपण की तुमचे दुःख सुरू होतात. मुळात आपल्याला दुःख काहीच नाही आहे. आपल्याला जेव्हा हे देह आपलंसं वाटायला लागतं तेव्हा इथून दुःख सुरू होऊन जातात आपले. जसं तुम्ही बसमध्ये उभेच आहात तर तुम्हाला काही सुखदुःख नाही आहे, म्हणजे सुरू आहे प्रवास. पण जर का तुम्ही एखाद्या जागेवर बसलात की तिथून तुमचं दुःख सुरू होऊन, जोपर्यंत तुम्हाला जागा बसायला नाहीये तोपर्यंत तुम्हाला तसं काही दुःख नसतं. पण एकदा जागा भेटली की तिथून आपलं दुःख सुरू होतं, ही जागा माझी आहे वगैरे वगैरे. आपल्याला माहिती आहे की 1 तासाने मी उतरणार आहे, 1 तासाने जागा तुमची नाही आहे, परंतु आत्ता ही माझी जागा आहे. जोपर्यंत तुमच्या मनात आहे तोपर्यंत कोणी त्या जागेला असं काही कोणी बसायला लागलं की आमची जागा आहे वगैरे वगैरे, असं एवढं दुःख त्याच्यामध्ये जडलेलं आहे. तसं ही देह माझं म्हटल्यानंतर आणि इथेच मला राहायचं, इथून मला जायचंच नाही, हे 2-3 वाक्य आपल्या डोक्यात आले की तिथून पुढे दुःख चालू होतं. पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण एक विशिष्ट कार्यासाठी आपण इथे आलो. ते विशिष्ट कार्य झालं की आपल्याला देहातनं निघायचं आहे. जसं तुम्ही कुठेतरी फिरायला जाता तिथे तुम्हाला माहिती असतं आपण 2 दिवसासाठी आलेलो आहोत, 2 दिवस फिरायचं आणि इथून निघून जायचं आहे. तिथल्या जागेशी तुम्ही एकदम हे होता का? नाही, तुम्हाला स्वतःला माहिती आहे ते. तसं या देहामध्ये सुद्धा आपण 2 दिवसासाठी नाही, आपण 4 दिवसासाठी आलेलो आहोत. 4 दिवस म्हणजे एक 25 वर्षाचा 1 दिवस, पुढच्या 25 वर्षाचा 1 दिवस, हे एक दिवसाचंच आहे. तुम्हाला तुमचं आता बालपण असं वाटतं की पटकन निघून गेलं. आता 50 वर्षाचं झाल्यानंतर वाटतं अरे हे 25 वर्ष पण निघून गेले. पटकन माणूस 75 वर्षाचा होतो, त्याच्या पुढचे मग दिवस पटकन पटापट जात नाही, असं वाटतं कधी जातील, कधी हे होईल. म्हणजे हे असे 4 दिवस आपल्या देहाचे आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी ते विभागणी केलेली आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, हे 4 विभाग केलेले आहेत. तर अर्थातच आपल्याला सुद्धा परमेश्वराचा तो गुण जो आहे तो घेता आला पाहिजे की आपल्याला जे मिळालेलं आहे त्याच्या ठिकाणी अनाठाई अभिमान बाळगून बसायचं नाही. अभिमान बाळगून बसलात की त्या ठिकाणी तुमचं दुःख सुरुवात होते दुःखाला. मुळात म्हणजे आपल्याला सुरुवातीला आपल्या सुखदुःख भाग नव्हता.
पण मायेने काय केलं, ते सुखदुःख ग्राहकत्व भाव सुरू करून दिला आणि तेव्हापासून मग मला मळ पाहिजे वगैरे वगैरे जे काही मळ निर्मिती झाली पुढे तो प्रकार सुरू झाला. त्याच्यात सुखदुःख जीवाला निर्माण झाले आणि मग हे सुखदुःख आपल्याला जेव्हापासून समजायला लागतं, आजकाल लहान मुलांना खूप कमी वयामध्ये ते कळायला लागतं आणि तिथून त्यांचं सुखदुःख ग्राहकत्व म्हणजे त्यांना काय बोलता येत नाही, त्यांच्या हातात काहीतरी चॉकलेट आहे तुम्ही काढून घ्या लगेच ते रडायला लागतात. म्हणजे ते दुःख निर्मिती त्या ठिकाणी सुरू झाली. परंतु ब्रह्मविद्या ज्ञानानुसार तुम्हाला ती गोष्ट लक्षात येते की आपल्याला इथे कशासाठी आलेलो आहोत. उद्धरण प्रकरण ऐकल्यानंतर तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे की आपण या ठिकाणी स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी म्हणून आलेलो आहोत आणि तो उद्धार झाला की आपल्याला इथून काय करायचंय, इथेच थांबायचं नाहीये आपल्याला. हे ठिकाण जे आहे हे थांबण्याचं ठिकाण नाहीये, हे कर्तृत्वाचं ठिकाण आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला काहीतरी कर्तृत्व करायचं आहे आणि त्या कर्तृत्वाच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं मायापुरी मायेसी अभिमान. अशा प्रकारे 8 वचनं आपण उद्धरण या प्रकरणाचे घेतलेले आहेत आणि पुढच्या सत्रामध्ये आपण पुढचं विश्लेषण जे आहे, पुढचे वचनं जे आहेत त्याचं निरूपण आपण बघणार आहोत. दंडवत हो.